नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आपण पाहत आहात प्रदीप मुर्मे यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपले स्वागत आहे. मुलाखत, विश्लेषण व बातमी मागच्या बातमीचे हे विशेष व्यासपीठ होय. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती. नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपण नळदुर्ग येथील श्री खंडोबाराय मंदिरामध्ये आहोत. नळदुर्ग येथील खंडोबाराय मंदिर हे मराठवाड्यातील एक जाज्वल्य अशा प्रकारचं देवस्थान म्हणून ओळखलं जातं आणि सध्या या ठिकाणी यात्रा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण या मंदिराची जी काही महती आहे, महती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नळदुर्ग अनदूरचा अनोखा खंडोबा इतिहास. मूर्तीचा करार आजही तंतोतंत पाळला जातो. दमयंती राणीची भक्ती, खंडोबा बाणाईचा विवाह आणि हजारोंची यात्रा नळदुर्गचे वैशिष्ट्य. नळदुर्ग, ज्याचे प्राचीन नाव मैलारपूर म्हणून ओळखले जाते, हे धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील श्री खंडोबा मंदिर अनदूर येथील देवस्थानाशी अतूट नात्याने जोडलेले असून मराठवाड्यातील एक जाज्वल्य आणि श्रद्धास्थान म्हणून या देवस्थानाची ओळख आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार दमयंती राणीच्या भक्तीमुळे श्री खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले आणि याच ठिकाणी खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह झाला अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे. बोरी नदीच्या काठावर ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या परिसरात हे वसलेले असून त्यामुळे या स्थळाला धार्मिकतेसोबत ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. पुरातन काळात नळदुर्ग येथील मंदिरात गायीची हत्या झाल्याच्या घटनेनंतर देवस्थानाचे नवीन मंदिर नळदुर्गपासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या अणदूर येथे बांधण्यात आले. मात्र पुढे नळदुर्ग आणि अणदूर या दोन्ही ठिकाणांमध्ये देवाच्या मूर्तीवरून वाद निर्माण झाला. या वादातून एक अनोखा आणि ऐतिहासिक करार झाला. या करारानुसार 10 महिने देवाची मूर्ती अणदूर येथे, 2.25 महिने नळदुर्ग येथे ठेवली जाते. विशेष बाब म्हणजे हा करार आजही तंतोतंत पाळला जातो आहे. देवाची मूर्ती ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते, तर दुसऱ्या मंदिरात केवळ शिवलिंगाचे दर्शन घडते. श्री खंडोबा हे महादेवाचा अवतार मानले जात असल्याने मूर्तीच्या खाली शिवलिंग दिसते अशी धार्मिक मान्यता आहे. खंडोबा आणि बाणाईचा विवाह नळदुर्ग येथे झाल्यामुळे या स्थळाला एक आगळेवेगळे धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. नळदुर्ग आणि अणदूर येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून हजारो भाविक मोठ्या श्रद्धेनं दाखल होतात. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे नळदुर्ग अणदूर येथील श्री खंडोबा देवस्थान हे श्रद्धा, परंपरा आणि इतिहासाचा अनोखा संगम ठरले आहे. मी प्रदीप मुर्मे. आज आपण नळदुर्ग येथील खंडोबाराय मंदिरामध्ये आहोत. मराठवाड्यातील एक जाज्वल अशा प्रकारचं देवस्थान म्हणून या मंदिराकडे बघितलं जातं आणि आपण या ठिकाणी मूर्ती म्हणा किंवा गाभाऱ्याच्या ठिकाणी आहोत. तर नेमकं या देवस्थानाबद्दल अधिक माहिती आपण पुजाऱ्यांकडून संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न. काय सांगाल सर नेमकं अधिक आम्हाला या मंदिराबद्दल? नमस्कार, मी पुजारी गोपाल. मणिमल्ल संहारक श्री मार्तंड भैरव रूप म्हणजे श्री खंडोबा हा शंकराचा अवतार असून महाराष्ट्र व कर्नाटक या 2 राज्यात एकूण 12 मूळ अशी खंडोबाची ठिकाणे आहेत. त्यापैकी हे एक मुख्य ठिकाण मानले जाते म्हणजे अर्थात हे आहेच. खंडोबा व बाणाई यांचा विवाह सोहळा मोठ्या जल्लोषात याच ठिकाणी पार पडला. दरवर्षी पौष पौर्णिमे दिवशी येथे महायात्रा भरली जाते आणि या यात्रेला जवळपास अनेक राज्यांमधून 5 ते 7 लाख भाविक दर्शनाचा लाभ घेतात येऊन. आणि देवाचा करार अशी एक ही मोठी प्रचलित अशी या ठिकाणी प्रथा आहे, जे की 2 मंदिरे, 2 गावे आणि मूर्ती फक्त एकच. 2 गावांमध्ये व्यवस्थितरित्या मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा करार केला जातो. 10.25 महिने हे देवाचे वास्तव्य अंदूर या ठिकाणी असते. 2.25 महिने देवाचे वास्तव्य म्हणजे इथे मैलापूर या ठिकाणी असते.